रोजचे प्रतिबिंब दिनांक 13 सप्टेंबर. नुकसानांची भरपाई. 9वी पायरी घेताना योग्य निर्णय, वेळेची काळजीपूर्वक निवड, धैर्य आणि विवेक या गुणांची अत्यंत आवश्यकता आहे. 12 पायऱ्या व 12 रूढी. पान 83 इंग्रजी. भरपाई करणे या गोष्टीकडे आम्ही 2 प्रकारात बघू शकतो. एक तर नुकसान दुरुस्ती, म्हणजे जर मी माझ्या शेजाऱ्याचे कुंपण तोडले असेल तर मी त्या कुंपणाची दुरुस्ती करतो. ही एक थेट भरपाई आहे. माझ्या वागणुकीत बदल घडवून आणणे ही एक दुसऱ्या प्रकारची भरपाई आहे. जर कोणाचे नुकसान होण्याची कृती माझ्याकडून झाली असेल तर त्यांना यापुढे परत इजा न होऊ देण्याचे प्रयत्न मी रोज करतो. मी माझ्या दिशेमध्ये दुरुस्ती करतो. ही एक अप्रत्यक्ष भरपाई आहे. ह्यापैकी चांगला मार्ग कोणता? थेट भरपाई व अप्रत्यक्ष भरपाई करताना जर मी त्यांना अधिक इजा पोहोचविणार नसेल तर त्यांच्या जवळ जाण्याचा हाच एक चांगला मार्ग आहे. जर त्यांना इजा झाली आहे तर मग मी फक्त माझ्या दिशेमध्ये दुरुस्ती केली आहे हे सर्व लक्षात घेऊन मी या रीतीने केलेली कृती मला प्रामाणिक भरपाई करण्याची खात्री देते.